नमस्कार. मी प्राध्यापक दिनेश बावणे, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक वाशिम इथे लेक्चरर इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या पदावर कार्यरत आहे. डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 10वी नंतरचा तंत्रशिक्षण व करिअरचा उत्तम पर्याय. या परिसंवादामध्ये मी तुम्हाला डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केल्यानंतर तुमच्याकडे स्टेट गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या कोणत्या जॉब्स तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर कोणते पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत, स्वतःचा व्यवसाय बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर कोणते पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत, आणि जर तुम्हाला पुढे बी टेक अशा पद्धतीचं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. विद्यार्थी व पालक मला हा प्रश्न नेहमी विचारतात की 10वी नंतर डिप्लोमासाठी कोणती ब्रँच निवडावी व ऑटोमोबाईलला काय स्कोप आहे. तर मित्रांनो, कोणतीही ब्रँच निवडायच्या पहिले आपल्याला 3 बाबींची माहिती करून घेणं फार आवश्यक आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी ब्रांच निवडतो त्या ब्रांचमध्ये काय शिकवलं जातं आणि ते शिकायला तुम्हाला नक्की आवडेल का, म्हणजे तुमची त्या क्षेत्राबद्दलची ब्रांचबद्दलची आवड आहे का. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो असतो की मी डिप्लोमा झालो तर माझ्याकडे गव्हर्मेंट जॉब कोणते उपलब्ध आहेत, प्रायव्हेट जॉब कोणते उपलब्ध आहेत, कोणते बिझनेस ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहेत. त्याच पद्धतीने जर मला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काय काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जी ब्रांच निवडलेली आहे त्याचा जो सेक्टर आहे त्या क्षेत्रामध्ये सध्या व भविष्यात किती रोजगार क्षमता राहणार आहे. निवडलेल्या ब्रँचच्या क्षेत्रामध्ये भारताचे उत्पादनात व परदेशी निर्यातीत कितवा क्रमांक आहे, क्षेत्राशी संबंधित भारतामध्ये किती भारतीय व विदेशी उद्योग समूह प्रस्थापित आहेत, त्या सेक्टरमध्ये उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा देणारे छोटे मोठे व मध्यम किती उद्योग आपल्या स्थानिक राज्य व देश पातळीवर आहेत, आणि ह्या क्षेत्रातील भविष्यातही किती रोजगार क्षमता राहणार आहे हाही एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपण लक्षात घेतला तर आपल्याला ब्रांच निवडताना सोपं जाईल. आता आपण बघूया की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये आपण 1.5 वर्ष विज्ञान व इंजिनिअरिंगच्या मूलभूत ब्रांचेसबद्दल शिकत असतो व 1.5 वर्ष ऑटोमोबाईल रिलेटेड विषय आपण शिकत असतो. त्याच्यामध्ये इंजिन, विविध प्रणाली, त्यांची दुरुस्ती, देखभाल ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. ऑटोमोबाईलमध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रॅक्टर्स, इलेक्ट्रिक 2 व्हीलर, 4 व्हीलर या सगळ्यांबद्दलचं डिटेल अभ्यासक्रम आपल्याला शिकवला जातो. आता प्रश्न आहे की व्हाय डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग का करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे की बिग सेक्टर, सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. भारताच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जे सेक्टर आहे त्याचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. भारताची जी GDP आहे त्याचे 7.5% वाटा हा ऑटोमोबाईल सेक्टरचा आहे, आणि टोटल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रामधील 49% हे वाटा आपला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये भरपूर रोजगार क्षमता आहे.
क्वालिटी एज्युकेशन. महाराष्ट्रामध्ये जे डिप्लोमा प्रोग्राम आहेत ते भारतात उच्च क्रमांकाचे असून क्वालिटीच्या बाबतीत जागतिक दर्जाचे आहे. प्रॅक्टिकल ब्रांच. ऑटोमोबाईल ब्रांच ही शिकायला व समजायला सोपी जाते कारण ही ब्रांच प्रॅक्टिकल आहे. या ब्रांचमध्ये प्रत्येक गोष्ट जी आपण शिकतोय ती बघू शकतो, म्हणून समजायला सोपी जाते. जर तुम्हाला बाईक कारमध्ये आवड असेल तर तुम्ही नक्कीच ऑटोमोबाईल ही ब्रांच निवडायला पाहिजे. जेव्हा आपण आपलं पॅशन फॉलो करतो, आपली आवड फॉलो करतो, तेव्हा शिक्षण हे आपल्याला इझी जातं आणि करिअरमध्ये आपल्याला आवड येते. ऑटोमोबाईल ब्रांचमध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, बिझनेस आणि उच्च शिक्षणाच्या भरपूर इक्वल अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे ह्या ब्रांचमध्ये आपण जर शिकत असू तर आपल्याला रोजगाराची चिंता राहत नाही. खूप सारे विद्यार्थी असे असतात की मी डिप्लोमा नंतर काय करायला पाहिजे. जर तुम्ही हे ठरवू शकत नसाल तर तुम्ही नक्कीच ऑटोमोबाईल ही ब्रांच निवडायला पाहिजे, कारण की याच ब्रांचमध्ये तुम्हाला इक्वल सगळ्याच अपॉर्च्युनिटी आहेत. अफोर्डेबल, कमी खर्चाचा क्वालिटी शिक्षण हे डिप्लोमा शिक्षण आहे आणि त्यामध्ये अत्यल्प फी, त्यासोबत स्कॉलरशिप, फ्रीशिप. त्यामुळे डिप्लोमा शिक्षण हे तुम्हाला परवडणारं व अफोर्डेबल शिक्षण आहे. त्याच्यामुळे डिप्लोमाचा तुम्ही निवड करायला पाहिजे. आता मी तुम्हाला फक्त डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा जर तुम्ही हा कोर्स केलेला असेल तर तुम्हाला कोणते गव्हर्नमेंट व प्रायव्हेट जॉब अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल. करिअर अपॉर्च्युनिटी इन गव्हर्नमेंट सेक्टर आफ्टर डिप्लोमा ऑटोमोबाईल. सर्वात प्रथम आपण राज्य पातळीवरील गव्हर्नमेंट जॉब बघूया. त्याच्यामध्ये जो सगळ्यांचा ड्रीम जॉब असतो तो म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच RTO. त्याच्यानंतर MSRTC म्हणजे ST महामंडळमध्ये डेपो मॅनेजर व इतर पद्धतीचे जॉब. गव्हर्नमेंट ITI मध्ये तुम्ही डिप्लोमा असाल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर तुम्ही इन्स्ट्रक्टर इवन प्रिन्सिपल अनुभवानंतर होऊ शकता. महाराष्ट्रामधील सर्वच इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज यामधील लॅब असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर पण डिप्लोमा वर भरती होते. PWT, MIDC याच्यामध्ये पण विविध जागा निघत असतात. BMC, जिल्हा परिषद, नगर परिषद यामध्ये पण जागा असतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण जागा असतात, फायर डिपार्टमेंट्स आणि अशा भरपूर जागा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागाचा विचार केला तर सगळ्यात जास्त जागा ह्या रेल्वेमध्ये निघतात. रेल्वेचा ज्युनियर इंजिनियर, लोको पायलट, त्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरी, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, नेव्हल डॉकयार्ड या पद्धतीचे पण जॉब्स तुम्हाला अवेलेबल असतात. DRDO, इस्रोमध्ये पण डिप्लोमाच्या बेसवर जॉब निघतात. BRO म्हणजे ब्रॉडर रोड ऑर्गनायझेशनमध्ये पण जॉब असतात. NSTI, नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पण जागा निघतात. आणि पब्लिक सेक्टर युनिट्स जसे ONGC, भेल, HAL, HPCL, कोल इंडिया, स्टील अथॉरिटी इंडिया या सगळ्यांमध्ये पण डिप्लोमाच्या बेसवर जॉब्स अवेलेबल असतात. एअरपोर्ट अथॉरिटी इंडियामध्ये पण डिप्लोमा ऑटोमोबाईलला स्पेशली जागा निघतात.
अशाच पद्धतीने भरपूर जागा या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये निघत असतात. त्याची तुम्हाला विशेष तयारी करावी लागते. करिअर अपॉर्च्युनिटी इन प्रायव्हेट सेक्टर. जर भारताचा ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार केला तर उत्पादन व निर्यातीमध्ये भारताचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. भारतामध्ये जवळजवळ 3 करोड गाड्या ह्या प्रत्येक वर्षी विकल्या जातात. त्याच्यामध्ये 2.3 करोड टू व्हीलर, 10 लाख थ्री व्हीलर, 40 लाख कार व 9 लाख ट्रक व बसेस ह्या विकल्या जातात. जर डायरेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीचा विचार केला तर 80 लाख डायरेक्ट जॉब ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत. जर ऑटोमोबाईलवर अवलंबून असलेल्या सर्व उद्योगांचा विचार केला तर 2 करोड जॉब देणारे हे क्षेत्र आहे. व सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चररच्या अनुसार 2026 पर्यंत हे जॉब 3 पट होणार आहेत, जेणेकरून 6.5 करोड जॉब इथे उपलब्ध होऊ शकतील. जर आपण इंडियामध्ये असलेले जे ऑटोमोबाईल रिलेटेड उद्योग यांचा जर विचार केला तर 15 हे उद्योग हे कार बनवतात, 9 उद्योग हे कमर्शियल व्हेकल्स म्हणजे ट्रक बसेस या बनवणारे आहेत, 14 उद्योग हे दुचाकी म्हणजे टू व्हीलर बनवणारे आहेत, 14 उद्योग ट्रॅक्टरचे आहेत आणि 5 उद्योग इंजिनचे आहेत. आणि जर ऑटोमोबाईल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल याचा जर आपण ह्या वेबसाईटवर जर गेला तर तुम्हाला दिसेल की 191 जॉब रोल्स हा ऑटोमोबाईल डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियरला अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केले तर तुम्हाला 191 पद्धतीचे जॉब हे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहेत. तर अशा भरपूर प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर जॉब असलेला डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे एक क्षेत्र आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड बिझनेस अपॉर्च्युनिटी, स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी. जर व्यवसायाचा विचार केला तर 2 पद्धतीचे व्यवसाय केल्या जाऊ शकतात. एक तर उत्पादन व्यवसाय आणि दुसरा सर्व्हिस म्हणजे सेवा व्यवसाय. तर ऑटोमोबाईल डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला व्यवसायाच्या भरपूर अशा संधी उपलब्ध आहेत. आणि माझा विद्यार्थ्यांना हे सजेशन असतं की तुम्ही शिक्षणामध्ये भरपूर वर्ष वाया न घालवता जर तुम्ही एक डिप्लोमा इंजिनिअरिंग केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला व त्याच्यानंतर तुम्ही जीवनभर स्वयंशिक्षण घेत राहिले आणि तुमचा व्यवसाय जर वाढवत राहिला तर तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकता. जर ऑटोमोबाईलचा आपण विचार केला तर तुम्हाला माहीत आहे की 30-40 वर्षा पहिले सगळे लोक पायदळ जात होते. त्याच्यानंतर सायकली आल्यात, त्याच्यानंतर दुचाकी आल्या, टू व्हीलर आले, त्याच्यानंतर 4 व्हीलर्स आल्या. पण एका व्यक्तीने ज्यांनी सायकलवरून दुचाकीवर आला आणि दुचाकीवरून 4 व्हीलरवर आला तो पुन्हा जाऊन पायदळ जाणं टाळतो. आणि जी डिमांड आहे आणि ज्या गाडी वापरण्याच्या सवयी झालेल्या आहेत त्याच्यानुसार इंडियामध्ये जी आपली पॉप्युलेशन आहे त्याच्यानुसार जर आपण ऑटोमोबाईल रिलेटेड व्यवसाय जर केला तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो. ज्या संधी आहेत त्या संधी तुम्हाला खूप मोठं क्षेत्र आहे, खूप पॉप्युलेशन आहे. आपल्या इंडियामध्ये असलेले ज्या गाड्यांची संख्या आहे ती अमाप आहेत. लोकांना एक सर्व्हिससाठी वाट बघायला आवडत नाही, त्याच्यामुळे एक बिग मार्केट आहे. त्याच्यानंतर तुम्ही लो इन्व्हेस्टमेंट कोणताही व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्याला भांडवल हे लागतं. आणि ऑटोमोबाईल रिलेटेड सेवा व्यवसाय जर तुम्ही सुरू करत असाल तर एकदम कमी भांडवलवर इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि जसं जसं तुमचा व्यवसाय वाढतो तसं तुम्ही त्याच्यात
इन्व्हेस्टमेंट करून तो एक मोठा व्यवसाय स्थापन करू शकता. लोकल अपॉर्च्युनिटी. तुम्ही हा जो व्यवसाय आहे तो सुरू करण्यासाठी तुम्हाला शहरामध्ये जावं लागत नाही. तुम्ही आजूबाजूला बघा, तुमच्या आजूबाजूला तुम्ही जिथे राहता त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लोकल अपॉर्च्युनिटी आहे. साधा तुम्ही सर्व्हिस स्टेशन, 3 व्हीलर, 4 व्हीलर, व्हील बॅलेन्सिंग मशीन, अलाइनमेंट अशा पद्धतीचा व्यवसाय तुम्ही पण सुरू करू शकता. जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या काही विद्यार्थ्यांनी 2 व्हीलरचे शॉप टाकलेले आहेत, 4 व्हीलरचे शॉप टाकलेले आहेत. तर 2 व्हीलरच्या शॉपमध्ये जवळजवळ 60 लाखापर्यंतचं वार्षिक उलाढाल ते करत आहेत. 4 व्हीलर शॉपवाले 1 करोडच्या वरती वार्षिक उलाढाल त्यांच्या व्यवसायाची होत आहे. तर तुम्ही जेवढी मेहनत कराल, त्यामध्ये जेवढे परिश्रम कराल, तुम्हाला तेवढाच त्याच्यामध्ये नफा हा होत असतो. तर ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांनी डिप्लोमा ऑटोमोबाईल हा पर्याय नक्की निवडायला पाहिजे. हायर एज्युकेशन, डायरेक्ट सेकंड इयर, BE और BTech. जर तुमचं ध्येय असेल का मला पुढे शिकायचं आहे आणि मला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग और बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचे असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 पद्धतीने हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतं. तुम्ही 10वी आता उत्तीर्ण झालेला आहात. तुम्ही 10वी नंतर 12वी सायन्स और टेक्निकल और व्होकेशनलमध्ये करा. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला, अभियांत्रिकीला तुम्हाला प्रवेश मिळतो. म्हणजे 11वी 12वी 2 वर्षाचं आणि इंजिनिअरिंग 4 वर्षाचं, 6 वर्षाचं तुम्हाला शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही एक अभियांत्रिकी पदवीधर होता. सोबतच तुम्ही 10वी नंतर जर पदविका म्हणजे डिप्लोमाला ॲडमिशन घेतला तर तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा आणि डिप्लोमा झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला तुम्हाला प्रवेश मिळतो. म्हणजे इंजिनिअरिंग 3 वर्षाचं. म्हणजे तुम्हाला असं 6 वर्षामध्येच इंजिनियर होता येतं. पण त्याच्यासोबत तुम्हाला एक डिप्लोमा ची तुमच्याकडे एक डिग्री असते आणि इंजिनिअरिंगची एक डिग्री असते. तुमच्याकडे 2 डिग्री असतात 6 वर्षात. त्याचसोबत जर तुम्ही डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगचा हा जर ऑप्शन निवडत असाल तर त्याचा फायदा असा आहे की डिप्लोमासाठी खूप कमी फी लागते. 1750 रुपये कॅटेगरीवाल्यांसाठी, 7750 रुपये ओपन कॅटेगरीसाठी, अशी गव्हर्नमेंटमध्ये खूप कमी फीमध्ये तुम्हाला प्रतिवर्षी तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्याच्यानंतर 12वी नंतर जसं तुम्हाला किमान 40 ते 50% गुण हे विज्ञान विषयामध्ये असणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर CET परीक्षा आणि त्याची तयारी तुम्हाला करावी लागते. त्याच्याच याच्यावर तुम्हाला पुढे प्रवेश मिळतो. आणि डिप्लोमा नंतर तुम्हाला CET नसते. तुमच्या डिप्लोमाच्या पर्सेंटेजवर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे थेट द्वितीय वर्षाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते. तर डिप्लोमा ऑटोमोबाईल नंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये आणि त्याच्यामध्येच तुम्ही इंजिनिअरिंग ऑटोमोबाईलमध्ये करू शकता, तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये करू शकता, इंजिनिअरिंग प्रोडक्शनमध्ये करू शकता. अशा सगळ्या इक्विलंट ब्रँचेसमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करता येते. त्याच्यामुळे डिप्लोमा नंतर तुम्हाला जर ऑटोमोबाईल ही फील्ड न घेता दुसऱ्या फील्डमध्ये पण जायचं असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करू शकता आणि तुमचं पुढील शिक्षण पुढे नेऊ शकता. जर तुम्ही डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ इच्छिता तर महाराष्ट्रामध्ये या 7 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा कोर्स ऑफर केला जातो. त्या व्यतिरिक्त भरपूर चांगल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये पण डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा कोर्स ऑफर केला जातो. आणि जर तुम्हाला ॲडमिशन आणि त्याच्या संबंधी काही पण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही
dtmaharashtra.gov.in या वेबसाईटवर व्हिजिट करा. धन्यवाद.